कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। बाळा, मी तुला इतकी वर्ष सांगत होतो की दही खाल्यामध्ये कधी भाग घेऊ नकोस का। तुला काय झालं तर माझं काय होईल याचा तरी विचार करायचा बाळा। आणि आज बापाच्या इब्रतीसाठी तू जीव पणाला लावलास। बाळा, इतरांपेक्षा तू माझ्यासाठी किती महत्वाची आहे हे कळत नाही का तुला? आणि तरी सुद्धा तू हा इतका मोठा धोका पत्करलास। धोका? एक्झॅक्टली। तू कोणालाही न विचारता, तू कोणाची परमिशन घेतली नाहीस, कुठलेही सेफ्टी मेजर्स पाळले नाहीत, प्रॅक्टिस नाही केली, एवढा उंचावर चढलीस तू। तुला काय झालं असतं तर? म्हणजे तुम्ही तुमच्या इमेजसाठी गॉड लीला, व्हॉट्स रॉंग विथ यू? आणि जे इमॅजिन करतेस ना ते बंद कर आता। आय वॉज वरीड फॉर यू। आणि लक्षात ठेव, तू फक्त आता तुझ्या बाबांची मुलगी नाहीयेस, माझी बायको आहेस। जहागीरदारांची सून आहेस तू। Do you get it? तुला कळतंय तरी का मी काय बोलतोय? काय शुंभासारखी उभी आहेस? मकाचपासून बोलताय, तुला बोल काहीतरी। आणि लीलाचे बाबा, मी रक्षाबंधनला तुमच्या घरी आलो होतो तेव्हा एवढं सगळं झालं होतं, तरी तुम्ही एका शब्दांनी मला काही सांगितलं नव्हतं। पण एका मुलासारखं मी माझं कर्तव्य पूर्ण केलं होतं। आज परत तीच सिच्युएशन झाली, तरीही तुम्ही मला काही सांगितलं नाही। एक जावई म्हणून मान देण्यापेक्षा एक मुलासारखं मला सांगितलं असतं की काय प्रॉब्लेम आहे, तर हे सगळं झालं नसतं। And this has really hurt me the most. अहो, हे तसं नाही, पण ना असू द्या लीलाचे बाबा, जे झालं ते झालं। इट्स ओके। चल लीला, आपल्या घरी।
जे आजवर माझे बाबा सोडले तर माझी अशी काळजी कोणीच केली नव्हती. आजवर माझे बाबा सोडले तर मला इतका सपोर्टही कोणी केला नव्हता. आजवर माझे बाबा सोडल्यास इतक्या हक्काने माझा हात कुणीही धरला नव्हता. हे जे तुम्ही माझे कोण आहात, आपल्यात काय आहे मला नाही माहीत, पण तुमचं मला बायको म्हणून स्वीकारणं मला खूप आवडतंय. लीला, एजे, माझा आजचा दिवस खूप म्हणजे खूपच मस्त गेला. एवढ्या उंचावरची दहीहंडी फोडली, साळुंकीचा प्रॉब्लेम कायमचा संपवला. आता रेऊ, बाबा, मावशी, आई यांना साळुंकीच्या भीतीत जगायला नाही लागणार. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला माझी खूप काळजी आहे. किती हक्काने चिडलात तुम्ही माझ्यावर, पण तरी मला तुमचा अजिबात राग नाही आला. उलट मला छानच वाटलं. लीला खाली खाली उतर. लीला खाली उतर. हे जर असंच चालू राहिलं ना तर एजी लीलाच्या प्रेमातही पडतील आणि मग ती लीला ती आपल्यावरती हक्क गाजवेल. नाही 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 नाही, आपण तिला दाखवून देऊया. तिच्या आधी आपण आलोय या घरात, आणि किती काही झालं ना तरी आपला शब्द शेवटचा राहणार. नाही, एजे त्या लीलाला हल्ली काहीच शिक्षा देत नाहीयेत आणि वरती आजी तर तिचं कौतुक करत सुटलंय. त्यामुळे त्या लीलाला असं वाटतंय की ती जे काही करेल ते सगळं चालून जात आहे, सगळं माफ आहे. आणि दुर्गा बहिणी त्या सतत आपल्याला शिकवत असतात की जहागीरदारांना शोभेल असं वागा. आणि मग ती लीला ती आता दहीहंडी फोडून आली तरी तिला कोणी काही बोलणार नाही, मला माहितीये ना. हो ना, मग आता तुम्ही दोघी ती आली की तिला चांगला जाब विचारा, सोडू नका तिला अजिबात. विचारणारच आहे, सोडणार आहे का तिला? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.